नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा बुधवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. उद्या जर बघितलं तर गुरुवार आहे, सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीच्या डिटेलमध्ये तिन्ही इंडेक्सच्या लेवल आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. ओके, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करू शकता. ओके, आज जर बघितलं तर मार्केटनी एक गॅप अप ओपनिंग दाखवली. ओपनिंगमध्येच मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवला आणि तिकडनं मार्केटनी रेजिस्टन्स दाखवला. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये सेलिंग मोमेंटम बघायला मिळाला, बुलिश मोमेंटम पण बघायला मिळाला. कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की मार्केटमध्ये अशा पद्धतीचे स्विंग आपल्याला बघायला मिळू शकतात, याची पॉसिबिलिटी वाढतीये आणि मार्केटमध्ये एक वॉलेटाईल डे आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि 2 ते 3 दिवसानंतर म्हणजे साधारण जर बघितलं तर रविवारी बजेट आहे, त्या बजेटच्या आधी आपल्याला थोडेफार अशा पद्धतीचं प्राइस ॲक्शन, अशा पद्धतीचे स्विंग आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतात. ते आज जर बघितलं तर इंडेक्स ड्रॉप झालेला आहे. ओके, थोडासा ग्लोबल सिनेरिओ जो होता तो थोडासा पॉझिटिव्ह होता आणि त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला मार्केटमध्ये पण एक बुलिश मोमेंटम बघायला मिळाला. जी प्राइस ॲक्शन होती काल आपण जी डिस्कस केली होती तिकडे देखील एक बुलिश प्राइस ॲक्शन बघायला मिळाली होती. ते चार्टवरती आपण डिस्कशन करूयाच. ओके, पण ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये दोन्ही पद्धतीचे मोमेंटम बघायला मिळाले. ओके, आता खूप साऱ्या मित्रांचे कमेंट असतात की चांगलं समजतं त्यांना, काही काहींना ॲनालिसिस, बऱ्यापैकी लोकांना त्यातनं काही ना काही शिकायला मिळतं आणि खूप सारे बिगिनर लोक असतात की त्यांना हे समजत नाही की मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन कशी बनते, मार्केटमध्ये सेटअप कसे बनतात, ते मार्केटचं रिस्क मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे किंवा मार्केटची जी पोझिशन सायझिंग असते, कॅपिटलनुसार आपली पोझिशन सायझिंग काय असायला पाहिजे. ओके, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे प्राइस ॲक्शन रिलेटेड असो किंवा रिस्क मॅनेजमेंट रिलेटेड असो किंवा सायकोलॉजिकल रिलेटेड असो, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. ओके, तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर जॉईन करू शकता. तसेच टेलिग्रामची देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. इंटरेस्टेड असाल तर जॉईन करू शकता. ओके, येऊया चार्टवरती. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. ओके, इकडे जर बघितलं तर काल या पद्धतीने एक बुलिश प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळाली होती. मार्केटने काय केलं, क्लोजिंग ॲव्हरेज क्लोजिंग या साईडला होती आणि मार्केटने एक ओपनिंगमध्ये एक गॅप अप ओपनिंग दाखवली, एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल दाखवले सिंगल. आणि बघा, जी आपण काल लेवल डिस्कस केली होती ते 25,350ची, तो एक शेवटचा रेजिस्टन्स आपल्याला इंट्राडेमध्ये बघायला मिळत होता. इंट्राडेच्या वरती ओके, तिसरी लेवल होती, तिकडनं लेवल टच केली, तिकडनं निगेटिव्ह मोमेंटम दाखवला, डबल टॉप छोटासा तयार केला. इकडे डबल टॉपवरती जर बघितलं तुम्ही, डबल टॉप तयार करून मार्केटने एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवली. आता हे एक चांगलं प्राइस ॲक्शनचं उदाहरण आहे. रेजिस्टन्स पण होता, मार्केटनी एक मोमेंटम पण या लेवलपासून दिला होता. ओके, एक पुलबॅक घेतला, परत त्या लेवलवरती जाऊन मार्केटने डबल टॉप केला रेजिस्टन्सवरती, एक राऊंड लेवलवरती, आणि तिकडनं एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला. ओके, आता जे लोकांनी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग शिकलेलं आहे त्यांना ही प्राइस ॲक्शन समजली असणार आहे अशी मी आशा करतो. कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि ज्या ज्या मित्रांना कमेंट, खूप चांगले चांगले कमेंट तुम्ही करतच असतात, परंतु काय होतं की व्ह्यूज, कमेंट आणि लाईक याच्यामध्ये खूप तफावत होते. व्ह्यूज खूप, इतके पण व्ह्यूज येत नाही, पण व्ह्यूज आल्यानंतर त्याला कमेंट खूप कमी असतात, लाईक खूप कमी असतात. ओके, 1500 लाईकचं गोल ठेवतो आपण, पण तू लोक करत नाही. तर कृपा करून लाईक आणि कमेंट नक्की करत जावा. त्याने काय होतं, एक पॉझिटिव्हिटी मिळते. आणि व्हिडिओ तर चांगले बनवायचा आपण प्रयत्न करतच असतो, काही ना काही प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला नॉलेज द्यायचा प्रयत्न करतच असतो, परंतु अजून एक उत्साह त्यात निर्माण होतो. ओके, त्यामुळे नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जावा. ओके, आणि त्याच्यानंतर बघा इकडे या जो रेजिस्टन्स होता त्याने सपोर्टचं काम केलं आणि त्याच्यानंतर परत एक बुलिश मोमेंटम दाखवलं. तर मल्टिपल स्विंग इकडे आपल्याला बघायला मिळाले. आणि आजची जी क्लोजिंग आहे ती 25,342च्या आसपास आहे ॲव्हरेज क्लोजिंग. ओके, आणि 167 पॉईंटची एक बुलिश मोमेंटम दाखवली. तर ही जे प्राइस ॲक्शन बघितली तर ही काहीशी बुलिश फ्लॅग एंड पोलची प्राइस ॲक्शन आहे. ओके, तर ते बुलिश फ्लॅग एंड पोलची प्राइस ॲक्शन, त्याच्या लेवल काय बनतात ते समजून घेऊया.
ओके, काल जर बघितलं तर आपण ही प्राइस ॲक्शन डिस्कस केली होती अशा पद्धतीने. ओके, त्याचा बुलिश मोमेंटम मार्केटने दिला. आता जर बघितलं तर इकडनं हा सपोर्ट आहे, हा काल पण आपण बघितला होता. एक बुलिश मोमेंटम, एक पुलबॅक, हेल्दी पुलबॅक, आणि ही जी प्राइस ॲक्शन आहे ही आपल्याला बुलिश प्राइस ॲक्शन बघायला मिळते. जर मार्केटने छोटं मोठं कन्सल्टेशन करून इकडनं जर ब्रेकआउट दिला तर एक मोठा बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. याच्यामध्ये काय आश्चर्य वाटायला नको. ओके, टेक्निकली जर बघितलं तर हे रेजिस्टन्स आहे छोटे छोटे 25,400च्या आसपास एक रेजिस्टन्स आहे, आणि तो आसपास इंट्राडेचा हाय देखील आहे. तर मार्केटनी जर बघितलं तर इकडनं एक बुलिश मोमेंटम, इम्पल्सिव्ह वेव्ह केली आहे, एक करेक्टिव्ह वेव्ह केली आहे, आणि परत एखादी मोठी इम्पल्सिव्ह वेव्ह आपल्याला बघायला मिळू शकते. ओके, तर ही प्राइस ॲक्शन इकडे आपल्याला बघायला मिळते. तर लेवल जर बघितलं ते लेवल नोट करण्याचा प्रयत्न करूया. आजचा इंट्राडे हायला मार्क करूया. आता इकडे एक छोटासा इकडे एक स्विंग बघायला मिळतोय, परंतु मल्टिपल बघितलं स्विंग तर इकडे मल्टिपल स्विंग आपल्याला बघायला मिळतात. तर 25,373चा एक इंट्राडे हाय आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर राऊंड लेवल आहे, राऊंड लेवल नाही, इकडे एक स्विंग हाय आहे 25,439. ओके, साधारण जर बघितलं तर एक 65 पॉईंटची रेंज आपल्याला इकडे बघायला मिळते. त्याच्यानंतर जर बघितलं तर एक आणखी एक स्विंग इकडे आपल्याला बघायला मिळते, ती राऊंड लेवल बघायला मिळते 25,500. तर या दोन लेवल आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. आणखी जर एक लेवल बघायचं झालं तर इकडे 25,550चे रेजिस्टन्स बघायला मिळतात. ओके, एक तास टाइम फ्रेमवरती जर गेलो तर आपल्याला काय बघायला मिळते, आपण काल पण हे डिस्कस केलं होतं की इकडनं एक बुलिश मोमेंटम इकडे मार्केटनी तो नेकलाईनपर्यंत जाऊन रेजिस्टन्स घेतला. आता जर बघितलं तर ही काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन आहे. मार्केटने जर इकडे छोटं मोठं कन्सोलेशन करून जर ब्रेकआउट दिला तर आपल्याला या ज्या बुलिश लेवल आहेत, हे जे रेजिस्टन्स आहेत हे बघायला मिळू शकतं ते. ओके, आणि ते रेजिस्टन्स आपण प्राइस ॲक्शननुसार समजून घेऊया. ओके, आता ही एक बुलिश मोमेंटम इकडनं, हा एक बुलिश फ्लॅग एंड पोल आणि बुलिश फ्लॅग एंड पोलचा ब्रेकआउट, आणि आजचा इंट्राडे हाय एक फर्स्ट रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर ह्या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. ओके, डाऊन साईडला जर बघितलं तर हा एक सपोर्ट बघायला मिळतोय. त्याच्यानंतर सेकंड सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती आहे. थर्ड सपोर्ट जर बघितलं तर ही एक लेवल ब्रेकआउट होती, आणि चौथा सपोर्ट देखील इकडे बघायला मिळते, ही एक लेवल. आणि नो ट्रेडिंग झोनची जर रेंज बघितली, ओके, हे आपल्याला काही लेवल बघायला मिळतात ते डाऊन साईडच्या आणि बुलिश साईडच्या. तर लेवल थोडक्यात समजून घ्या फक्त. बुलिश मोमेंटम, रेजिस्टन्स, छोटासा पुलबॅक घेऊन जर रेजिस्टन्स ब्रेक होतोय तर फर्स्ट रेजिस्टन्स जो बघायला मिळतो तो आहे 25,440च्या आसपास. सेकंड रेजिस्टन्स आहे 25,500 राऊंड लेवल आहे, आणि थर्ड रेजिस्टन्स आहे 25,550. हे तीन रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतात. ते प्राइस ॲक्शन जर बघितलं तर प्राइस ॲक्शन काहीशी बुलिश आहे. ओके, आता इकडे जर बघितलं तर हे सपोर्ट लेवल आहेत. लास्ट टाइम जर बघितलं तर ही लेवल ब्रेक झाली तेव्हा सेलिंग मोमेंटम आला होता. या लेवलवरती एक सपोर्ट आहे. ओके, आता येऊ द्या खाली, छोटासा टप्पा खाऊ द्या, 25,260ची लेवल आहे. या लेवलच्या खाली एक सेलिंग मोमेंटम पाहायला मिळू शकतो. मग त्याच्यानंतर काय सपोर्ट बनतो इकडे, या लेवलवरती एक सपोर्ट बघायला मिळतो जो की आहे 25,177. सेकंड सपोर्ट जर बघितला तर 25,100 एक राऊंड लेवल आहे, आणि अजून एक सपोर्ट जर बघितलं तर 25,020च्या आसपास एक तिसरा सपोर्ट आहे. ओके, इकडे जर बघितलं तर 25,260 सपोर्ट, आजचा इंट्राडे हाय रेजिस्टन्स 25,373 रेजिस्टन्स. तर ही काही रेंज आपल्याला इकडे बघायला मिळते, आणि ही नो ट्रेडिंग झोनची रेंज आहे निफ्टीची. ओके, आता गॅप अप जर ओपन होत असेल तर मार्केटचा ट्रेंड पॉझिटिव्ह आहे. मार्केटने हेल्दी पुलबॅक घेतलेला आहे. मार्केटने परत डे एंडला एक बुलिश मोमेंटम दाखवली. गॅप अप जर ओपन होत असेल तर हा एक पॉझिटिव्ह साईन आहे. फक्त थोडंसं पुलबॅक घेऊन छोटासा गॅप फिल करून जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर त्याच्यानंतर मग आपल्याला ह्या ज्या लेवल आहेत ह्या परत बघायला मिळू शकतं ते. ओके, गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग गॅप डाऊन मग काय होतं की मार्केटने इकडे रेजिस्टन्स तयार केला, मार्केट गॅप डाऊन ओपन होत असेल तर मग ही एक रेंज बघायला मिळते, आणि
जे गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर थोडंसं नेगेटिव्ह सेंटिमेंट आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. मग त्याच्यानंतर गॅप डाऊन नंतर एक छोटा मोठा पुलबॅक वगैरे मिळू शकतो. अशा पद्धतीची काही ट्रेंड लाईन जर होत असेल आणि त्याच्यानंतर जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर परत आपल्याला मार्केटमध्ये नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, तर या लेवल ही प्राइस ॲक्शन इकडे आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळते. ओके, तर आय होप तुम्हाला निफ्टीच्या लेवल व्यवस्थित समजले असतील. बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या लेवल बाकी आहे. सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, ओआय डाटा देखील आपल्याला बघायचा आहे. त्यामुळे खूप सारे लोक आहेत जे फक्त निफ्टीचे लेवल बघतात आणि व्हिडिओ सोडून देतात मध्येच. तर असं करू नका. व्हिडिओ बघण्याचा उद्दिष्ट किंवा व्हिडिओ बनवण्याचं उद्दिष्ट काय, यातनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे आणि तुमचं पण उद्दिष्ट बघण्याचं पाहिजे की काहीतरी यातनं घेता आलं पाहिजे तुम्हाला नॉलेज. ओके, त्यामुळे बँक निफ्टीमध्ये देखील चांगली प्राइस ॲक्शन बनली, ती देखील आपण एक्सप्लेन करूया, ती देखील आपण समजून घेऊया. ओके, बँक निफ्टी जर बघितला तर बँक निफ्टीने देखील इकडे एक बुलिश मोमेंटम दाखवलं होतं कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आणि एक बुलिश फ्लॅग इम्पल्स झाला. आज जर बघितलं तर बँक निफ्टी आज बऱ्यापैकी कन्सोलिडेशनमध्ये होता. ओके, छोटे मोठे मोमेंटम दाखवले, परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर थोडं कन्सोलिडेशनमध्येच होता. ओके, डबल बॉटम तयार करून मार्केटने शेवटी बुलिश मोमेंटम दाखवलं. सगळे लेवल रिमूव्ह करूया. 1 तासाचा टाइम फ्रेमवरती जर गेलो तर बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टीमध्ये ही एक रेंज आहे. ओके, या रेंजमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टी जवळजवळ नोव्हेंबरपासून ते आता जानेवारी आहे. ओके, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी जवळजवळ 3 महिने झाले बँक निफ्टी या रेंजमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन करताना बघायला मिळते. इकडे थोडंसं डबल टॉप क्रिएट करून, इकडे थोडंसं डबल बॉटम क्रिएट करून, परंतु ओव्हरऑल जर लेवल बघितल्या तर ही जी रेंज आहे ही मल्टिपल कन्सोलिडेशनची रेंज आहे आणि परत बँक निफ्टी त्या कन्सोलिडेशनच्या रेंजमध्ये आलेला आहे. तर इकडे जर बघितलं तुम्ही तर 59,600, 59,500 ही जी लेवल आहे ही थोडीशी मल्टिपल कन्सोलिडेशनची लेवल आहे. तर त्या लेवलमध्ये आपल्याला मल्टिपल टाइम कन्सोलिडेशन बघायला मिळत आहे. ओके, थोडंसं ओव्हरऑल चार्ट जर बघितलं तर इंट्राडेमध्ये काय लेवल बनतात ते आजचा इंट्राडे हाय 59,700, 59,400 सपोर्ट बघायला मिळतोय. ओके, थोडंसं राऊंड लेवल आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतात. बुलिश साईडला जर बघितलं तर हा छोटासा रेजिस्टन्स, त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स आणि त्यानंतर हा डबल टॉपचा रेजिस्टन्स. प्राइस ॲक्शन समजून घ्या. आता ही जी प्राइस ॲक्शन बघायला मिळते ही काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन आहे. बँक निफ्टीने जर कन्सोलिडेशन करून जर इंट्राडे हाय ब्रेक झाला 59,700, ही जी राऊंड लेवल आहे ही जर ब्रेक झाली तर फर्स्ट लेवल 59,850, सेकंड लेवल 59,996, साधारण 60,000ची राऊंड लेवल आहे 60,167. या काही बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. सेलिंग साईडला जर बघितलं तर 59,400ची राऊंड लेवल आहे. याच्यावर टप्पा खाऊन पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक झाली तर डाऊन साईडला फर्स्ट सपोर्ट आहे 59,200, सेकंड सपोर्ट आहे 59,000 राऊंड लेवल आणि थर्ड सपोर्ट आहे 58,777. या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. 59,400, 59,300 साधारण 300 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतो आणि इकडे बँक निफ्टी बघायला मिळतोय की कन्सोलिडेशनमध्ये भरपूर वेळ इकडे आहे. ओके, आणि गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं पुलबॅक घेऊ द्या. पुलबॅक घेऊन काहीशी अशा पद्धतीने जर बुलिश प्राइस ॲक्शन होत असेल तर परत मग या लेवल बघायला मिळू शकतात. गॅप डाऊन ओपन होत असेल तर हा एक जर डबल बॉटमचा सपोर्ट आहे हा थोडासा इकडे होल्ड करू शकतो बँक निफ्टीला आणि त्याच्यानंतर जर काहीशी प्राइस ॲक्शन झाली तर परत आपल्याला डाऊन साईडच्या लेवल बघायला मिळू शकतात. ओके, चला सेन्सेक्समध्ये जाऊया. उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे आणि आत्ता जर बघितलं तर सेन्सेक्स 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो तर ही एवढी एक रेंज इकडे आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळते. ही एक रेंज, ही पूर्णतः एक रेंज आहे जिकडे बघितलं तर सेन्सेक्स आपल्याला कंटिन्यू या रेंजमध्ये कन्सोलिडेशन करताना दिसतोय. ओके, तर ही काहीशी मोठी रेंज आहे 81,400 पासून ते 82,000
400च्या आसपास, म्हणजे 1000 पॉईंटची रेंज आपल्याला इकडे बघायला मिळते 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती. तर थोडंसं जर बघितलं तर एक डाऊन मोमेंटम, एक पुल बॅक, एक नेगेटिव्ह मोमेंटम आणि त्याच्यानंतर कन्सोलेशन. तर इकडे थोडासा बेस तयार करताना आपल्याला सेन्सेक्स बघायला मिळते. आणि ही जी प्रायजेक्शन आहे ही काहीशी आपल्याला साईडवेज टू बुलिश प्रायजेक्शन बघायला मिळते. कारण की जर बघितलं लास्ट टाइम तुम्ही इकडनं, तर लास्ट टाइम या लेवलवरनं एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळाला होता. ओके, जो की पार या लेवल म्हणजे 86,000ची जी लेवल आहे त्या लेवलच्या आसपास इकडे हाय लावताना दिसलं होतं. तर ती लेवल जर बघितली तर काहीशी त्याच लेवलच्या आसपास आत्ता ब्रेकआउट करताना आपल्याला बघायला मिळू शकतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की मार्केटने एक नेगेटिव्ह मोमेंटम करून एक सपोर्ट तयार केला आहे, एक नेगेटिव्ह मोमेंटम करून एक सपोर्ट तयार केला आहे, जो की सपोर्ट थोडासा बुलिश बघायला मिळतोय आत्ता तरी. कारण की इकडे रिसेंटली एक डिमांड झोनवरनं मार्केटने एक स्ट्रॉंग ब्रेकआउट दिला होता. ओके, तर 5 मिनिटावरती काय लेवल बनतात ते समजून घ्या सेन्सेक्सच्या. आत्ता जर बघितलं तर हा एक रिसेंटली आजचा इंट्राडे हा एक रेजिस्टन्स आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर इकडे एक मल्टिपल टाइम सपोर्ट होता. इकडे एक सपोर्ट, इकडे एक सपोर्ट आणि इकडे एक सपोर्ट. ओए डाटा देखील बघणार आहोत आपण. आणि हा जो आहे हा नो ट्रेडिंग झोन आपल्याला इकडे बघायला मिळते. तर नो ट्रेडिंग झोनची रेंज काय बघायला मिळते 82,482 आणि सपोर्ट जर बघितलं तर 82,115. तर ही एक रेंज आपल्याला बघायला मिळते जिकडे कन्सोलिडेशन आपल्याला बऱ्यापैकी सेन्सेक्समध्ये बघायला मिळाली होती. तर ही नो ट्रेडिंग झोन आहे. ओके, चार्टवरती 82,115ची जर लेवल छोटी मोठी पुल बॅक घेऊन कन्सोलिडेशन करून जर एक टप्पा खाऊन जर ब्रेक होत असेल तर परत आजचा जो इंट्राडे लो आहे 81,858, तर हा एक फर्स्ट सपोर्ट आपल्याला बघायला मिळते. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 81,648 आणि थर्ड सपोर्ट जर बघितला तर 81,338 लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळत आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड हे 3 सपोर्ट आपल्याकडे सेन्सेक्समध्ये बघायला मिळत आहे. रेजिस्टन्स जर बघितला तर रेजिस्टन्सवरती इकडे आजचा इंट्राडे हाय रेजिस्टन्स आहे. रिसेंटली देखील इकडे आपल्याला एक रेजिस्टन्स बघायला मिळाला होता. तर लेवल काय आहेत रेजिस्टन्सच्या ते समजून घेऊया. आजचा रिसेंट स्विंग हाय जर बघितलं तर या लेवलवरती बघायला मिळते. त्याच्यानंतर आणखी एक स्विंग जर बघितलं तर या लेवलवरती बघायला मिळते. आणखी एक स्विंग जर बघितला तर या लेवलवरती बघायला मिळते. ओके, आणि ही जर प्रायजेक्शन तुम्ही समजून घेतली, जर तुम्हाला प्रायजेक्शनचं नॉलेज असेल तर एक बुलिश मोमेंटम म्हणजे एक इम्पल्सिव्ह वेव्ह जिकडनं मार्केटने एक डाऊन ट्रेंड नंतर एक मार्केटने स्ट्रॉंग रेजिस्टन्स ब्रेक केले, स्ट्रॉंग सपोर्ट घेतला, एक मार्केट त्याच्यानंतर एक बेरिश बुलिश फ्लॅग एंड पोल क्रिएट करून एक चॅनल तयार केलं. चॅनलच्या वर क्लोजिंग दिली 82,200च्या वरती क्लोजिंग आहे आणि काहीसा हा आपल्याला एक बुलिश प्रायजेक्शन बघायला मिळते. तर फ्लॅट ओपनिंग होऊन छोटं मोठं कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल आणि हा इंट्राडे हाय आहे तो जर ब्रेक केला तर एक बुलिश मोमेंटम आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकतो. मग 82,742, 83,000ची राऊंड लेवल आणि 83,200. ओके, हा एक रेजिस्टन्स आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकतो. गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडं छोटं मोठं पुल बॅक घेऊन मार्केट परत आपल्याला या पद्धतीने बुलिश मोमेंटम दाखवू शकतं. गॅप अप आपण जर नाही सस्टेन झाला, इंट्राडे हाय नाही ब्रेक झाला आणि डाऊन साईडला आला तर या लेवलवरती मग छोटासा पुल बॅक घेऊन काहीसा बेरिश प्रायजेक्शन होऊन वाट बघा की हा सपोर्ट ब्रेक व्हायची. ओके, गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग थोडंसं हा सपोर्ट रेंजमध्ये होतो. मग हा सपोर्ट याच्यावरती लक्ष ठेवू शकता. इकडनं काय बेरिश प्रायजेक्शन होऊन मग डाऊन साईडला जर ब्रेक झाला तर मग खालचे लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. ओके, तर ओए डाटा समजून घ्या. आणि अजूनही खूप साऱ्या मित्रांचे क्वेश्चन असतात की सर तुम्ही जो ओए डाटा आहे हा स्क्रीनवरती तुम्ही कसा पाहता. तर इकडे बघा, हे जे प्लॅटफॉर्म आहे आपण जो चार्ट बघतोय हा प्लॅटफॉर्म धनचा आहे. ओके, धनचा प्लॅटफॉर्म. आता धनच्या प्लॅटफॉर्मवरती काय आहे, तिकडे जर राईट क्लिक केलं तर आपल्याला इकडे ऑप्शन चेन डायरेक्ट इकडे बघायला मिळते. आणि इकडे आपण चार्टवरती लेवल देखील मार्क केलेले आहे. ओके, आणि इकडे जर बघितलं तर 29 जानेवारीची एक्सपायरी आहे. आणि आजची क्लोजिंग जर बघितलं तर 82,344 आहे आणि 29
जानेवारीची उद्याची एक्सपायरी आहे आणि हा जो OI डाटा आहे आपल्याला डायरेक्ट चार्टवरती बघायला मिळतो. मग आपल्याला थोडंसं कंपॅरिझन करता येतं. ओके, जर तुम्हाला धनचं अकाउंट ओपन करायचं असेल तर त्याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे, ओपन करू शकता. ओके, आता इकडे जर बघितलं तर 82,300च्या आसपास ॲट द मनीचे लेवल आहे आणि 202चं प्रीमियम आहे आणि 291चं प्रीमियम आहे. आता कंबाईन प्रीमियम जर बघितला तर साधारण 500च्या आसपास प्रीमियम आहे. तर हा प्रीमियम थोडासा हायर साईड आपल्याला बघायला मिळतोय, म्हणजे इतका पण हायर साईड नाही, कारण की आज इंडिया विक्स थोडासा ड्रॉप झाला आहे. ओके, त्यामुळे प्रीमियम आज थोडेसे ड्रॉप झालेले आहेत. परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर लास्टचे 7 ते 8 ट्रेडिंग सेशनच्या जर कम्पेअर केलं तर प्रीमियम थोडेसे ओके आहे. म्हणजे जर मार्केटने जर मोमेंटम दाखवायला सुरुवात केली तर मार्केटमध्ये मोमेंटम बघायला मिळू शकतो. आता ओव्हरऑल OI डाटा जर बघितलं तर 82,400 82,400च्या आसपास आपल्याला 500च्या आसपास एक रेजिस्टन्स बघायला मिळतोय कॉल रायटिंगचा आणि टेक्निकली पण तो रेजिस्टन्स बघायला मिळतोय इकडे. आणि इकडे जर बघितलं तर OI डाटावरती देखील बघायला मिळतं. तिथं दिसत नाही का, एक मिनिट. ओके, OI डाटावरती जरी बघितलं तर इकडे आपल्याला 82,500 वरती एक हेवी कॉल रायटिंग बघायला मिळते. म्हणजे या लेवलवरती काय कॉल रायटिंग थोडीशी ॲग्रेसिव्ह आहे. पुट रायटिंग जर बघितली तर पुट रायटिंग 82,000च्या लेवलच्या आसपास जर बघितलं तर हेवी पुट रायटिंग आहे. आपण काय इकडे डिस्कस केले, सपोर्ट कुठे आहे 82,115च्या आसपास. ओके, मार्केट जर खाली आलं 82,115 82,000च्या आसपास जर लेवल ब्रेक झालं कन्सोलिडेशन करून तर मग हे जे पुट रायटर आहे हे पुट रायटर थोडेसे पॅनिकमध्ये येऊ शकतात ते आणि इकडे एक लॉंग अनवाइंडिंग बघायला मिळू शकते. आता ओव्हरऑल OI डाटा जर बघितला तर थोडंसं आपल्याला 82,300 82,400 या रेंजमध्ये थोडंसं आपल्याला कन्सोलिडेशन करताना बघायला मिळू शकतो. आता ओव्हरऑल इंडेक्स जर बघितले तिन्ही पण, म्हणजे निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, तर प्राइस ॲक्शन काय बघायला मिळते, तर प्राइस ॲक्शन बॉटम तयार करून एक बुलिश मोमेंटम देणे एक पुलबॅक, हेल्दी पुलबॅक घेतलेले आहे. जर आजचे इंट्राडे हाय म्हणजे ते निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, हे फ्लॅट ओपनिंग करून छोटं मोठं कन्सोलिडेशन करून जर ब्रेक देत असतील तर एक बुलिश मोमेंटम मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. आणि आजचे इंट्राडे हाय जर ब्रेक नाही झाले मार्केटला किंवा मार्केटने स्ट्रगल केलं इंट्राडे हाय ब्रेक करायला, परंतु आजचे स्विंग लो जे स्विंग लो आहेत हे जर ब्रेक झाले छोटे मोठे पुलबॅक घेऊन तर मार्केटमध्ये परत आपल्याला एक नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे की एक्सपायरी असलं मार्केट आश्चर्यचकित पद्धतीने देखील मोमेंटम दाखवत असतं, तर तिकडे देखील लक्ष असायला पाहिजे. ओव्हरऑल मार्केटमध्ये काम करताना तुम्हाला मार्केटच्या बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ओके, माहिती जर नसेल बेसिक गोष्टी तर मार्केटमध्ये लांबपर्यंत आपण टिकू शकत नाही. त्यामुळे अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, मार्केटचं नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. आणि मी सांगतच असतो की जितकं तुम्ही नॉलेज घ्याल, जितकं तुम्ही चार्ट ट्रेडिंग करसान, तितकं तुम्हाला मार्केट हळूहळू समजायला सुरुवात होऊ शकते. आणि प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंग जर शिकायचं असेल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स ॲनालिसिस व्यवस्थित समजलं असेल, प्राइस ॲक्शन व्यवस्थित समजले असेल, ज्या काही कन्सेप्ट आपण डिस्कस केल्या त्या देखील समजल्या असतील. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, तुमच्या फॅमिलीमध्ये नक्की शेअर करू शकता. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.